परभणीमध्ये विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत त्या रंगताना आपल्याला पाहायला मिळतात. उदय सामंत आज परभणी दौऱ्यावर होते आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सल्ला दिला की तुम्ही नाचक्की पत्करण्यापेक्षा शिवसेनेत या, उमेदवारी अर्ज मागे घ्या. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नावंदर सर आहेत. सर, काय कसा प्रचार चालला आहे? उदय सामंतांनी तुमच्यावर टीका केली आहे की तुम्ही आकडे जवळ जुळत नसतील तर उमेदवारीतून अर्ज मागे घ्या. नाही, आता नाचक्कीचं त्यांनी जे उल्लेख केलेला आहे हे त्याचं काळच त्याचं उत्तर देईल. येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला लक्षात येईल की इथं नेमकं काय घडणार आहे. आणि दुसरं, त्यांनी जे मला निमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. पण मी मागच्या कित्येक वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये काम करत आहे. मी इथे पदाधिकारी राहिलो आहे. ह्या पक्षाची शहराची बांधणी माझ्या हाताने झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये मी एक चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा म्हणून प्रसिद्ध आहे आणि मी चांगुलपणाच्या आधारावर ही निवडणूक लढवण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की कोण कोणासोबत राहते. त्यांनी तुम्हाला शहाणपणा यायला पाहिजे असं सल्ला दिलेला आहे. कारण आता मतांची आकडेवारी जर बघितली तर महायुतीचं पारडं जड आहे. नाही, पारडं मागच्या वेळेसही जड होतं. त्यांनी शहाणपणा उल्लेख करायचा नाही, कारण मी उच्च विद्याविभूषित माणूस आहे. मला कुणी शहाणपणा शिकवण्याची गरज नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की मतांची आकडेवारी मागच्या वेळी पण फेवरेबल नव्हती. शिवसेना जेव्हा एकसंध होती तेव्हा, आणि तेव्हाही ह्या ठिकाणी विजय हा शिवसेनेच्या उमेदवाराचाच झाला होता. दुर्दैवाने ते चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स ह्या ठिकाणी करू शकले नाहीत. आणि आज ते ज्या पक्षामध्ये आहेत त्याच पक्षाचा उमेदवार ह्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीचासुद्धा फटका यांना बसणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. सगळे सत्ताधारी तुमच्या विरोधात आहेत. खरं तर इथे मंत्री आहेत, आमदार आहेत. हे सत्तेतली सगळी लोक तुमच्या विरोधात आले आणि त्यांच्या विरोधात तुम्ही उभं टाकले. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण पक्षामध्ये असं आहे की तुम्हाला भूमिका मांडावी लागेल, पुढे जावं लागेल, लोकांना समजून द्यावं लागेल. आणि परभणीमध्ये जो काही आमचा चेहरा आहे त्या चेहऱ्यावर मला खात्री आहे की ज्या नगरसेवक, ज्या जिल्हा परिषद सदस्यांना ज्यांनी निवडून दिलं आहे ते मतदार ह्या लोकांना सांगतील की तुम्ही डॉक्टर साहेबांसोबत राहा. एवढ्या वेळेस ह्या माणसांनी 40 वर्ष झालं खूप सामाजिक कार्य केलेलं आहे. अशी ती वेळ आलेली आहे आता. म्हणून आता काही घडणार नाही आणि विजय आमचा निश्चित होणार. महायुतीमधलं बंड थंड झालं आहे. मात्र महाविकास आघाडीमधले जे सुरेश देशमुख आहेत त्यांचा मुलगा रिंगणामध्ये अजूनही आहे. त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी जो अर्ज आहे तो कायम ठेवला. त्याचा फटका बसेल असं वाटतंय सर? नाही, त्यांनी एकतर काय केलं की आमच्या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे काँग्रेस, त्यांनी काही उमेदवारी मागितली नव्हती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.